सुद्धा पैसे टाकूनच खेळला येतो, पण त्यांना तुम्ही बोलत नाही की घाई करा आणि आम्हाला बोललं जातं की तुम्ही घाई करा खेळण्यासाठी. आयोजकांना सॉरी कॉमेंटर म्हणजे आयोजकांना बोललं जातं. बघा काय असतं ना की आपण जेव्हा दिवसांचे सामने खेळतो तेव्हा आपल्याजवळ वेळेची मर्यादा असते, कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे 6 नंतर अंधार पडतो आणि त्यामुळे फक्त सांगितलं जातं. अजून काही नाहीये, मॅच सुरू करायची आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. पहिला बॉल हवेत आहे आणि हा बॉल कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येईल. 6 धावांसाठी षटकार. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, जसं आता मगाशीच उल्लेख केला की कॉमेंटेटर किंवा आयोजक सांगतात की थोडीशी घाई करा, त्याच्या मागचे कारणही आहेत. दिवसा स्पर्धा खेळवली जाते आणि इथे आपण पाहतोय 3 ओव्हरसाठी आपण 15 मिनिटाचा टाइम लावलाय, 4 ओव्हरसाठी आपण 20 मिनिटाचा टाइम लावला. आणि काल खुल्या गटात मध्ये ज्यावेळेला ही स्पर्धा संपत होती त्यावेळेला आपण पाहिले की अनेक ज्या टीम होत्या त्यांना आपण 38 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू एक्स्ट्रा सजवावा लागला. त्याचं कारण आहे आयोजक आणि त्याचबरोबर आम्ही देखील, कारण आम्ही एक शिस्त राखतो. कुठलीही स्पर्धा संपन्न होत असताना एक शिस्त पाहिजे असते आणि वेळेच्या मर्यादा असतात. हे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आहे. आता जो रूल बनवण्यात आलेला आहे, कुठेतरी जास्त वेळ घेतला गोलंदाजी करणाऱ्या टीमने तर एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये येतो. टायमिंगचं महत्व आहे आणि इथे मात्र आणखीन एक चांगला बॉल पहिल्या बॉलवर षटकाराला, परंतु त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी. ग्रामपंचायत सदस्य सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत शशिकलाताई प्रभाकर गावड, त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या वतीने आयोजनाला 1000 रुपयाचं मदत आलेली आहे, त्यांचं मनपूर्वक आभार. जागमाता रावळे संघ सध्या फलंदाजी करतोय. बॅकफुटला जाऊन पूल केलाय, पॉवरफुल आहे, हा ब्युटिफुल आहे, सक्सेसफुल आहे, डिलाइटफुल आहे. 6 धावा मिळतील. षटकार. त्याचबरोबर आणखीन एक सूचना त्या माध्यमातून मी करू इच्छितो. जर तुम्ही सामने नसतील पाहिले कालचे खुल्या गटातले तर नक्की पहा. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक मॅच मध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर आतमध्ये आणला 38 सर्कलच्या आतमध्ये. आणि शेवटच्या मॅच मध्ये तुम्हाला आठवतही असेल उमरने त्यावेळेला विचारलं होतं की 2 वेळा DRS घेतला मग तुम्ही एक्स्ट्रा प्लेअर आतमध्ये का सजवता. त्याला देखील त्यावेळेला अनाउन्समेंट करण्यात आली होती की हा नियम सगळ्यांसाठी सेम आहे, इथे कोणावर भेदभाव केला जात नाही किंवा अन्याय केला जात नाही, कारण ही स्पर्धा रॉकी ग्रुपची आहे. आडव्या बॅटने आणखीन एक धमाका, आणखीन एक बॉल सीमारेषा पलीकडे. या ओव्हरचा हार्दिकच्या बॅट मधून 3रा षटकार. त्याचबरोबर विजयाताई अरविंद गावड याच्या वतीने देखील 500 रुपयाचं पारितोषिक सदस्य आहेत, त्या देखील ग्रामपंचायताच्या आणि त्याच्या वतीने या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आपल्याला हेल्प झाली, मदत झाली. 500 रुपयाचे त्यांचं मनपूर्वक आभार. फुलर लेनचा बॉल होता, ऑनसाइडला ड्राईव्ह केला हार्दिक. खूपच चांगल्या अंदाजामध्ये खेळतोय हार्दिक. अक्षरशः हार्दिक पांड्यासारखी बॅटिंग करत असताना सिंगल इथे मिळते. टीमची धावसंख्या 20 धावा आणि त्याचबरोबर काही पारितोषिक आहेत. प्रमोद भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, बबन भोईर यांच्या वतीने हे पारितोषिक आलेलं आहे हार्दिकसाठी 500 रुपयाचं. ज्या पद्धतीने त्याने 3 षटकार मारलेत, हार्दिकचे चाहते आहेत बबन भोईर आणि त्यांचा आभार आम्ही इथे व्यक्त करतो. तीन षटकार आलेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑफ ड्राईव्ह केलाय, क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह आहे, डीप मध्ये फिल्डर येतोय, सिंगल तिथे मिळेल. सध्या फलंदाजी करत असताना जागमाता रावळे या टीमने नक्कीच धुवाधार खेळ दाखवलाय. निहिल केनी हा जो खेळाडू आहे याने सध्या PDTPL म्हणजे पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि मोटरसायकल जिंकली आहे. आणि दुसऱ्या बाजूला हार्दिक पाहायला मिळतोय ज्याच्या बॅटमधून खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. आणि हार्दिकने देखील रॉकी ग्रुप चषकामध्ये 1 वर्ष बाईक देखील जिंकली आहे. त्याच्यामुळे या मैदानावर खेळण्याची सवय त्याला, हे मैदान त्याला आवडतं. प्रशांत पाटील साहेब
शिरसाटचे आहेत त्यांचं सहर्ष स्वागत. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांना विनंती आपण या व्यासपीठावर. प्रशांतजी भरपूर घडामोडी सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये घडतायत, त्यामुळे प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो. प्रशांतजी पाटील आपलं सहर्ष स्वागत. आज वाढदिवस देखील आहे त्यांचा. शिरसाटचे आहेत, त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आई भवानी आई एकवीर आपल्याला उदंड आयुष्य देव ही रॉकी ग्रुपच्या वतीने सदिच्छा इथे व्यक्त करतोय. तर पहिलं षटक इथे मात्र संपलं. उत्तम आलाय सेकंड ओव्हरमध्ये. अजय भोईर यांच्याकडून जागमाता टीमच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अजय भोईर यांच्याकडून जे पारितोषिक होतं त्याच्यामध्ये 3 षटकार आलेले आहेत हार्दिकच्या बॅट मधून. जागमाता टीमसाठी हे पारितोषिक आलंय. जागमाता म्हटल्यानंतर एक मातब्बर संघ आहे, चांगलं क्रिकेट खेळून आलेला संघ आहे. त्यांच्या विरोधात आपण पाहतोय सध्या जयप्रकाश एडवन हा संघ खेळतोय. सेकंड ओव्हर मध्ये उत्तम पाटील, हॅट्रिक साठी मनीष तरे यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी हे पारितोषिक असेल. जयप्रकाश एडमन टीमसाठी. आणि सेकंड ओव्हर मध्ये उत्तम पाटील आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पॉवर प्लेचं पहिले षटक संपले. 3 षटकांची मॅच आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल आहे का हे पाहावं लागेल. पंच सांगतायत नाही, बिलकुल नाही. हा वाईड बॉल घोषित केलेला आहे आणि टीव्ही अंपायरची मदत तिकडे पंचांना सांगायची असते, ते आम्हाला सांगतील. आणि टीव्हीचा अंपायरची मदत इथे घेण्यात आलेली आहे. ऑन फील्ड अंपायरने हा बॉल वाईड घोषित केला होता, त्याला चॅलेंज केलं. टीव्ही अंपायरची मदत इथे घेतली जाईल. योगेश तुकाराम गरज साहेब यांच्या वतीने 1111 रुपयाची हेल्प या स्पर्धेसाठी झाली आहे. विराथनचे आहेत योगेश तुकाराम गरज साहेब, आपलं सहर्ष स्वागत आणि आपलं मनपूर्वक आभार रॉकी ग्रुपच्या वतीने. हे जे आमचे बक्षीस दाते आहेत त्यांचे देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण गेली 31 वर्षाची परंपरा आपण या रॉकी ग्रुपच्या माध्यमातून, रॉकी चषकाच्या माध्यमातून अबाधित ठेवली आहे. आणि तुमचं देखील मोलाचं योगदान आहे. फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजेच जो निर्णय गोलंदाजी करणाऱ्या टीमने घेतला होता तो योग्य आहे आणि त्याचमुळे DRS त्यांच्याकडे राखीव असेल. DRS गमावलेला नाहीये. रिव्ह्यू रिटेन. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21 धावा 21. हा बॉल वाईड नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या होत्या, त्याच्यामध्ये 3 षटकार आले होते. ते 18 धावा, 2 सिंगल आणि 1 वाईड बॉल, अशा 21 धावा झाल्या होत्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. रॉकी ग्रुपच्या माध्यमातून रॉकी चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. फुलरलेनचा बॉल होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खोलवर टप्प्यावर. खूपच चांगला प्रहार केला डीप मध्ये. खराब फिल्डिंग. 1 टू का 4. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. दर्शन तिथे होता आणि हा बॉल जाईल सीमा पार. येतोय चौकार. मोठ्या संख्येने आलेले आहेत, त्यांचंही रॉकी ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत. क्रिकेटचा चाहता वर्ग प्रत्येक स्तरामध्ये हा देखील बॉल सोडून दिलाय. आणखीन एक वाईड बॉल इथे पाहायला मिळेल. आणि सध्या आपण पाहतोय टेंबी खोडावे गावात आपण आहोत. रॉकी ग्रुपची स्पर्धा आहे. महिला मोठ्या संख्येने आलेल्या आहेत आणि आज मला असं वाटतं की ते दुपारचे कार्यक्रम असतील झी मराठी स्टार प्रवाहावरचे, त्याचा TRP नक्की आज पडला असेल, कारण सगळ्या महिला टेंबी खोडावे पालघर या परिसरातून, सफाळे परिसरातून सध्या या क्रीडांगणावर आलेले आहेत. त्याच्यामुळे तो TRP घसरतोय. आपलं सगळ्यांचं, आमच्या सर्व माता भगिनी, आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. रॉकी ग्रुपच्या वतीने ऑन साइडला दिशा दिली. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे, तिथे 1 धाव मिळताना दिसेल. चांगली फिल्डिंग जतीनची पाहायला मिळाली आहे. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28 धावा. रवी गजानन पाटील यांचं देखील मनपूर्वक आभार. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे रॉकी ग्रुपच्या वतीने. रवी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक आभार आम्ही इथे व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. हे आमचे सर्वच बक्षीसदाते आहेत, देणगीदार आहेत, त्यांच्या माध्यमातून दरवर्षी सहकार्य केलं जाते या स्पर्धेसाठी. फुल न फुलाची पाकळी.
फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह केलाय, बॉल कव्हर्सला चाललाय, डीप मध्ये फिल्डर आहे दर्शन. मगाशी थोडीशी खराब फिल्डिंग झाली, आता दर्शनने स्वतःला सावरलंय, थोडस शांततेने बॉल अडवलाय, तोपर्यंत सिंगल मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 29. आपण पाहिलं मगाशी पहिल्या ओव्हर मध्ये धुवाधार बॅटिंग केली हार्दिकने, आता तो थोडासा शांत झाला. निहिल किनी या खेळाडूने पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग गाजवली होती, PDTPL तिथे खूप चांगला खेळ केला होता, सिरीज जिंकली होती बाईक, आणि याही स्पर्धेच्या बाईकवर सगळ्यांच्या नजर आहेत आज. फुलर लेनचा बॉल होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला बॅटच्या अगदी खाली लागतोय, नाही मिळणार धाव, येतोय डॉट बॉल. कौतुक व्हायला पाहिजे उत्तम पाटीलचं, नाव जसं उत्तम आहे तशीच गोलंदाजी करत असताना सध्या पाहायला मिळतोय या रॉकी ग्रुप ट्रॉफी मध्ये. टॉस साठी यायचंय, पुढच्या मॅचचे दोन्ही कॅप्टन टॉस केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पुढच्या सामन्याचे दोन्ही कर्णधार टॉस साठी लवकरात लवकर उपस्थित राहायचे. बॅकफुटला जाऊन पुल केलाय, पॉवरफुल आहे का हे पाहावं लागेल. फिल्डर धावतायत, जजमेंट खूप चांगलं. मृदुल पाटीलचा एक चांगला झेल, फलंदाज बाद होतोय, मोठी विकेट, आउट होतोय निलगिनी. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच आपल्या समोर खेळली जाईल आई जीवदानी टेंबी खोडावे विरुद्ध बाजार आळी मनोर. टीमच्या कॅप्टनने टॉस साठी उपस्थित राहायचंय. होम ग्राउंडवर अनेक दिग्गज टेंबी खोडावेचे आता इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पाहूया ते खुल्या गटातील टीमला पराभूत करू शकतात का, परंतु मॅच चांगली होईल हीच अपेक्षा आहे. वर्षभराची मेहनत क्रिकेट खेळत असताना ती आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट नक्की खेळा, चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो. एक महत्वपूर्ण मॅच. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचे. टॉस केला जाईल. आई जीवदानी टेंबी खोडावे आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी बाजाराळी मनोर या दोन टीमच्या दरम्यान हा सामना होईल. 3 षटकांची लढत आहे. 2 ओव्हरचा खेळ सध्या संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा आपल्याला पाहायला मिळतात 29-29. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. जतीन बॉलिंग मार्कवर 29 धावा झाल्यात. थांबवावं लागेल जगमाता रावळे या टीमला. दुसऱ्या बाजूला जयप्रकाश एडवन, हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. चला आता वेळेवर एक नजर टाकूया. 10 मिनिटं एक्झॅक्ट झालेले आहेत, त्याच्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. चला फास्ट खेळा. सगळ्यांसाठी नियम हे अतिशय काटेकोरपणे पाळले जातील, कारण इथून पुढे 5 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. वेळ थोडासा कमी आहे, वेळेच्या मर्यादा आहेत. प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. प्रेक्षकांचा हिरमोड होता कामा नये, कारण शेवटी प्रेक्षक तुमचा खेळ पाहण्यासाठी येतात. मगाशी पूर्ण गाव भरपूर खुश होतं ज्या पद्धतीने खाडी संघाने खेळ केला. खास करून हर्ष, काय बॅटिंग केली. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, अफलातून बॅटिंग. पुलचे फटके काय सजवले होते मिड विकेटला हर्षने. धुवाधार बॅटिंग. फुल टॉस, फुल टोल बसेल. ऑन साइडला धमाका, बॉल चाललाय ढगात, लाइटिंग लावत सीमारेषा पलीकडे. काटाकीर षटकार. रॉयल एंट्री पे आला, ग्रुप रॉयल एंट्री पे आला. रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड आला. रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड आला. रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड आला. रॉकी ग्रुपच्या नावाला. हार्दिक घरत या मॅच मध्ये फक्त डीलिंग करतोय षटकाराने. आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. फुल टॉस पडला की तो थांबतच नाही, आणि सातत्याने त्याच्यासाठी षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे एबी यांच्याकडून. बॉल हवेत आहे, यावला फटका फसलाय. 3 फिल्डर धावतायत. तिघांची शेती आणि तिघांनी केली ही माती असं म्हणायला हरकत नाहीये. 2 धावा इथे मिळताना दिसतील हार्दिकला. किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हणतात ना ते याच्यासाठी. आणि त्याला माहितीये आता इथे गमवण्यासारखं काही नाहीये. इथे कमवलं जाईल. रॉकी ट्रॉफी जिंकायची असेल, आपल्या गावाच्या नावाच्या समोर जर ती ट्रॉफी लावायची असेल तर तुम्हाला संघर्ष हा करावा लागेल, आणि संघर्ष पराकोटीचा होईल.
आता इथून पुढील टप्प्यामध्ये चर्चा या ट्रॉफीची त्याचमुळे होत असते. विश्वचषक विटी लाईनचा असं म्हणायला हरकत नाहीये. प्रचंड दर्दी प्रेक्षकांची गर्दी, प्रत्येक स्टँड मध्ये क्राऊड पूर्णपणे पॅक. पुढचा बॉल हार्दिक साठी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अंपायरचा सिग्नल येतोय. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या वाईड बॉल सह आता 38 धावा, 38. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचे आमच्या टॉस बॉक्स मध्ये. थोड्याच वेळात केला जाईल टॉस. चॅलेंज केलंय बॉलिंग करणाऱ्या टीमने व्हाईट बॉल साठी. धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. रॉकी ग्रुप प्रेझेंट्स रॉकी ट्रॉफी 2025 सीझन 31. सो येस, आजचा ग्रँड फिनाले व्यासपीठावर काही मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. इथे आपण स्वागत सन्मान करणार आहोत. थर्ड अंपायर आलेला आहे व्हाईट. जय पाटील जी यांचं इथे आगमन झालेलं आहे. आगरवाडी सरपंच माननीय जयजी पाटील यांचा इथे सत्कार सन्मान आपण करणार आहोत. रॉकी दादांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. नाउ बॅक टू क्रिकेट. ओव्हर टू कॉम बॉक्स. नितेश तरेने हा झेल सोडलाय. धावाही खर्च केलेले आहेत. 2 धावा जातील हार्दिकच्या खात्यामध्ये. डबल बरोबर टीमची धावसंख्या 40 रन. या कॅचेस घ्याव्या लागतील. या लेवलला नक्कीच या परिस्थितीमध्ये भरपूर मोठ्या संख्येने तुमचे गावकरी आलेले आहेत. नक्की समजू शकतो दबाव आहे, प्रत्येकावर दबाव आहे. पण तुम्ही मगाशी देखील उल्लेख केला, ज्यावेळेला तुम्ही आपल्या गावाची टी शर्ट परिधान करता, त्या कितीही लोकसंख्येचं गाव असेल त्याच्यातून 11 ते 15 खेळाडू निवडले जातात. तुम्ही गावाचं नेतृत्व प्रतिनिधित्व करता. त्यावेळेला चांगला 40 आताच सांगितलं भाऊ, 40च धावा झाल्यात. त्यावेळेला तुम्हाला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. 40 रन. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये जयंत पाटीलने हा बॉल अडवला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळेल. हार्दिक बॅक टू द पॅव्हिलियन. एकच धाव जाईल खात्यामध्ये. 41 धावा. दुसरा फलंदाज बाद. धन्यवाद. आणखीन एक सन्मान आपण इथे करणार आहोत. प्रशांतजी पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. बर्थडे बॉय. वाह वाह, मतलब आज की पार्टी प्रशांत की तरफ से. रॉकी दादांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान आपण करायचा. आणि ऑफकोर्स वाढदिवस असतो तेव्हा आपण बिझी असतो, पण त्या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून ह्या टुर्नामेंटला आपली उपस्थिती दाखवली. त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. आशिष आलाय न्यू बॅटर. प्रशांतजी आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा रॉकी ग्रुपच्या वतीने. आई भवानी आई एकवीरा आपल्याला उदंड आयुष्य देव, यशाची अनेक शिखरे आपण पादाक्रांत कराल हीच ईश्वरचरणी प्रार्थना या रॉकी ग्रुपच्या वतीने. सोबतच व्यासपीठावरती माननीय अजयजी भोईर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. एबी ट्रॉफी म्हणून त्यांची जी टुर्नामेंट आहे, नाईट टुर्नामेंट सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. त्यांचा इथे आपण मान सन्मान करणार आहोत. विनंती असेल पुन्हा एकदा रॉकी दादांना की त्यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान करायचा आहे. आपलंही स्वागत आहे. रॉकी ग्रुप प्रेझेंट्स रॉकी ट्रॉफी 2025. रनआउट. आणखीन एक विकेट गमावली आहे. एबी ट्रॉफीचे आयोजक अजय भोईर यांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. त्यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक होतं. षटकारासाठी हार्दिकने खूपच धुवाधार बॅटिंग केली आणि न्यू बॅटर आता मैदानामध्ये येईल. प्रसाद व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. कोणी बॅटरने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी. चला नेक्स्ट 2 टीम तयार राहायचंय टॉस साठी. लगेच टॉस केला जाईल. हा तो टॉस साठी तर तयारच आहे आपला माणूस संकेत गावड. फेअर डिलिव्हरी आहे. कालपासून जास्त एक्साइटेड तो होता कारण त्याला माहिती होता आज रेश्मा मॅडम येणार आहेत.
आणि आता थोड्या वेळात टॉस देखील होणार आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचे. टॉस केला जाईल मिड इनिंग मध्ये. बॅकफुटला जाऊन पूल केलाय तो मात्र समोर फिल्डर आहे. वा काय झेल टिपलाय जयंत पाटील. जयंत पाटील यांचं एक वाक्य प्रसिद्ध आहे, आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो, परंतु इथे पहा त्यांच्या टप्प्यात बॉल आला आणि काय झेल त्याने टिपलाय. फलंदाज बाद. टू विन. एडवन टीमला प्रत्येक षटकारासाठी मनीष पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आता दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी आहेत. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे आमच्या को अँकर रेश्मा मयेकर मॅडम जोडल्या गेलेल्या आहेत कॅप्टनसह. धन्यवाद. धन्यवाद. दी IPL व्हॉइस कुणाल ताते सर आणि पुन्हा एकदा मनापासून आभार पालघर भूषण प्रमोद सर. थँक्यू सो मच. सो शोभा मॅम आपल्या सोबत आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्या सोबत आहेत. एकदा टॉस कॉइन दाखवू इच्छिते. कॉइनच्या एका साईडला पाहू शकता फुल टॉस 24 कॅरेट आणि कॉइनच्या दुसऱ्या साईडला रॉकी ग्रुप म्हणजेच डायमंड. मॅम आपल्या शुभ हस्ते टॉस करणार. कोणत्या संघाचा कॉल असेल? आई जीवदानी संघाचा कॉल असणार आहे. फुल टॉस इज अ कॉल अँड नाव लेट्स सी व्हॉट इट इज. फुल टॉस म्हणजे आई जीवदानी. तुमचं हे होम ग्राउंड आहे राईट? होम ग्राउंड मध्ये खेळणार आहात, होम पिच वर खेळणार आहात. काय सांगायचंय? चांगला करण्याचा प्रयत्न करू. आणि सरपंच मॅम इथे आलेले आहेत, शोभा मॅम आलेले आहेत आणि संपूर्ण मला वाटतं गाव तुमचं इथे आलंय. जर गावकऱ्यांना संदेश द्यायचा असेल एक तर काय संदेश द्याल? माझ्या मागे सपोर्ट असेल तर रॉकी दादांचा आणि अख्खा रॉकी ग्रुप आणि माझी आई जीवदानी टीम ही माझ्या कायमस्वरूपी पाठीच असते. नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. धन्यवाद. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. सो लेडीज अँड जेंटलमॅन, न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. आई जीवदानी वॉन्ट टू टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट. नक्कीच बघणार आहोत नेक्स्ट मॅच मध्ये किसकी होती है जीत, किसकी होती हार. टिल नाउ ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद. आरती मंगेश पाटील ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्या वतीने देखील या संपूर्ण आयोजनाला 1500 रुपयाची आर्थिक मदत करण्यात आलेली आहे. खूप खूप धन्यवाद आपलं. आणि आता आपण पाहतोय AB ट्रॉफीचे आयोजक अजय भोईर यांच्या वतीने आता विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेट जगमाता रावळे या टीमसाठी. मनीष तरे यांच्याकडून षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. एडवन टीमचा विचार केला तर 4:16 झालेत. पहा आता 15 मिनिटांमध्ये तुम्हाला हे तिन्ही षटक संपवणं गरजेचं आहे. 10 मिनिटांमध्ये 2 षटक. मॅच ऑन, मॅच स्टार्ट. 42चं लक्ष. दर्शन स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. ऑन साइडला दिशा दिली. गॅप मध्ये चाललाय. काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. हा तर पहिल्या बॉलवर खणखणीत चौकार. सपाने गावचा समाज सेवेचा वसा आधार बनून उधार करून सत्कर माझा ठसा. प्रत्येक तरुणाच्या मनात घर केलेला ग्रुप म्हणजेच रॉकी ग्रुप.
अनेक तरुण एकत्रित आल्यानंतर क्रिकेटच्या माध्यमातून काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण रॉकी ग्रुप. ऑन साइडला परत एक वेळा फटका सजवलाय. यावेळेला फिल्डर आहे तिथे. एक धाव मिळताना दिसेल. सिंगल येते दर्शनच्या खात्यात. दर्शन पोहोचलाय 5 वर. टीम जयप्रकाश एडवन पोहोचलाय 5 वर. पाच धावा स्कोर बोर्डवर आहेत. पुढचा बॉल ओ हवेत ढगात बॉल सीमा रेषा पलीकडे येतो. फलंदाज मृदुलच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. हा जल्लोष आहे क्रिकेटचा. रॉकी चषक तुम्ही पाहताय आणि पहा किती मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत. आमच्या माता भगिनी भरपूर मोठ्या संख्येने ते आलेले आहेत. आज स्टार प्रवाह, झी मराठी, कलर्स मराठी हे जे चॅनल आहेत ते दुपारच्या सत्रामध्ये नक्की बंद झालेले आहेत आणि त्याच्या ज्या मालिका आहेत त्याचा टीआरपी पूर्णपणे घसरलाय. त्याचं कारण आहे रॉकी ग्रुपची स्पर्धा. काय फलंदाजी सुरू आहे मैदानामध्ये. मृदुलच्या बॅटमधून एक षटकार आलाय. उंच पुरा असा खेळाडू मृदुल. धावा झालेल्या आहेत 11. 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. मनीष तरे यांच्या वतीने 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर येतोय. खराब फिल्डिंग परंतु वाचवला, थांबवलाय बॉल. नयन होता. नयन म्हणजे डोळे आणि तुमचे डोळे जर स्थिर असतील, चांगले असतील तर तुम्ही काही करू शकता. फक्त बघण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे माणसाचा. चांगली फिल्डिंग नयनची. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 13 धावा. ऑन साइडला परत एकदा दिशा दिली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. फिल्डर आहे आशिष. आशिषने बॉलला थांबवलंय. एकच धाव मिळताना दिसेल. फलंदाज मृदुलच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 14 धावा. टीट फॉर टॅट. 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि हेच तर खरं ग्रामीण क्रिकेट आहे. ग्रामीण क्रिकेटचा स्तर उंचावतोय रॉकी ग्रुपच्या आयोजित रॉकी चषकामध्ये आणि त्याचमुळे या स्पर्धेची वाट पाहिली जाते चातक पक्षाप्रमाणे. जसा चातक पक्षी पाण्याची वाट पाहतो. बॉल हवेत. ओ हो काय फटकाय. सह फेकला स्टँड मध्ये. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारतोय. बॉल सीमा पार. फटका येतोय दर्शनच्या बॅट मधून षटकार. पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 20. आता धावा करायच्यात 22. रॉकी दादा ब्रँड हायर. रॉकी ग्रुप रॉकी चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय म्हणून तर एवढी गर्दी या चषकासाठी होते. आणि मी नक्कीच रॉकी दादा तुमची परत एक वेळा माफी मागेन की एवढ्या वर्ष मी ही स्पर्धा मिस करत होतो. गेले कित्येक वर्ष तुम्ही मला या स्पर्धेसाठी बोलवत होता परंतु मला एवढं माहित नव्हतं की अशा प्रकारचं आयोजन असतं आणि अशी पब्लिक हे सब जानती है. विटी लाईनचा विश्वचषक सध्या तुमच्या समोर रंगताना दिसतोय आणि अनेक वर्ष सातत्याने अनेक स्पर्धा होत्या त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये येऊ शकलो नव्हतो परंतु या वर्षी आलोय. खऱ्या अर्थाने मजा आली. काय आयोजन केले राव तुम्ही. ब्रँड इज ब्रँड म्हणतात ना ते याच्यासाठी. कहा था ना मैंने. 20 धावा झालेल्या आहेत आणि आता या मॅच मध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजीसाठी हिमेश घरत. एका हिमेशने इंडस्ट्री गाजवली आहे फिल्म रेशमिया आणि हा हिमेश घरत आता गोलंदाजीमध्ये टीम साठी चांगली कामगिरी करू शकेल का. कारण आता 12 बॉल मध्ये 22. चला थोडीशी घाई करा.
एक पहिला डॉट आलाय. दुसरा बॉल हवेत आहे. फिल्डर 2 आहेत. गॅप मध्ये जाईल का? हवा आहे त्या दिशेला. आणि हार्दिकने कोणती चूक केलेली नाहीये. बॅटिंग केली हार्दिकने, झेल टिपला हार्दिकने, फलंदाज बाद. हर्षल तरे न्यू मैदानामध्ये आलाय. तेवढाच दर्जेदार झेल टिपला हार्दिक घरतने. त्याचंही हार्दिक अभिनंदन. या मॅच मध्ये परत एक वेळा कलाटणी येते, कारण हिमेश घरत सध्या चांगली गोलंदाजी करतोय. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, एक हिमेश रेशीम या चित्रपट सृष्टी गाजवतोय. या स्पर्धेमध्ये एक निर्धाव षटक देखील त्याने टाकलेलं आहे. त्याच्यामुळे हा हिमेश घरत महत्वाचा खेळाडू आहे. आणखीन एक डॉट बॉल पडल्यानंतर सरळ खाली राहत गेला. विकेट किपरच्या हातामध्ये टाळ्या वाजतायत पहा साईड स्क्रीनच्या जवळ. जे प्रेक्षक समर्थन देण्यासाठी आलेत या टीमला, त्यांना माहिती आहे आपल्या गावासाठी खेळणं किती अभिमानाची गोष्ट असते. आपल्या गावाचं नाव ज्यावेळेला होतं, चर्चा होते. जगमाता रावळे, प्रकाश माणिक पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं डोनेशन आलंय. प्रकाश पाटील साहेब आपला आभार आहे. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन कव्हर्सला उडवलाय. फिल्डर आहे तिथे. हार्दिक घरत, चूक होणार नाही. आणखीन एक विकेट हिमेश घरतच्या खात्यामध्ये. त्याचाच बंधू कुणाल तरे फलंदाजीसाठी दाखल होतोय. परंतु 4 बॉल मध्ये एकाएकी क्रिकेटचा खेळ अचानक बदललाय. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या. जल्लो सुरू केला फलंदाजी करत असताना जयप्रकाश एडमन टीमच्या सर्व प्रेक्षकांनी, परंतु आता त्यांना शांत केलंय हिमेश घरत या गोलंदाजाने, कारण 4 चेंडू त्याने निर्धाव टाकलेत. आता समीकरण आहे 8 बॉल. 8 बॉल मध्ये 22. 3 ओव्हरचा सामना आहे. हळूहळू टाळ्या वाजतायत. टीम जगमाता रावळे टीमच्या समर्थकांकडून, खास करून ते गुलाबी टी शर्ट आणि गुलाबी शर्ट मध्ये असलेले त्यांचे प्रेक्षक चांगलं समर्थन देतात या टीमला. बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक 5वा डॉट बॉल. तिथूनच हलक्याशा टाळ्या येत आहेत समोर साईड स्क्रीनच्या दिशेने. त्यामुळे जो कॉन्फिडन्स आहे तो वाढतोय सध्या जगमाता रावळे या टीमचा या मॅच मध्ये, कारण सलग 5 चेंडू निर्धाव टाकलेत हिमेश घरतने. या टीमचा हिमेश रेशमियाच ठरलाय. सूर ताल लय गोलंदाजीमध्ये खूप चांगला त्याने मिळवलाय आणि सध्या तरी फलंदाजांची भंबेरी उडवली आहे. सलग 5 डॉट बॉल. शेवटच्या बॉलवर दिशा दिली आहे. कट केलाय. रनआउटची संधी होती. विकेट किपर कडून निसटलाय बॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउट. रंगला. हाही सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. शेवटच्या बॉलवर 2 धावा आल्या, म्हणजेच आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉलमध्ये 20 धावा करायचे आहेत जयप्रकाश एडमन या टीमला. ग्रामपंचायत सदस्य महादेव कृष्णा गावड यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची मदत आलेली आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर पांडुरंग गोविंद पाटील यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी रॉकी ग्रुपला प्राप्त झालंय. त्यांचंही मनपूर्वक आभार. धन्यवाद पांडुरंगजी पाटील आणि धन्यवाद महादेवजी गावड. चला मॅच कडे वळूया. सामना इंटरेस्टिंग मोड मध्ये आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन मागच्या मॅच मध्ये झालंय. याही मॅच मध्ये
प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे. पैसा वसूल सामना हा थरार ग्रामीण क्रिकेटचा इथे सातत्याने रंगत असतो. रॉकी ग्रुपची स्पर्धा त्याच्यासाठी चर्चेत असते. चला थोडीशी घाई करा, टीम हडल करू नका. टाइम झालाय, 10 मिनिटं झालेले आहेत 2 ओव्हरसाठी. त्याच्यामुळे थोडंसं फास्ट खेळा प्लीज. नयन ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करताना दिसेल. डेथ ओव्हर. सामना जिंकायचा असेल तर 20 धावा वाचवाव्या लागतील. दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणारा संघ जयप्रकाश एडवन नक्कीच मोठे फटके सजवावे लागतील. 20 धावा करायच्या असतील तर. सध्या स्ट्रायकिंग एंडला बॅटर मैदानामध्ये कुणाल, नॉन स्ट्रायकिंग एंडला जयंत पाहायला मिळतोय. ज्या जयंतने मगाशी एक चांगला झेल टिपला होता. चला फास्ट खेळा, ही नम्र विनंती आहे. फास्ट क्रिकेट झालं पाहिजे. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी नयनच्या खांद्यावर. 6 चेंडू 20 धावा. पहिला बॉल सोडून दिलाय. खराब आहे का हे पाहावं लागेल. हो, पंचांनी सांगितलंय लाईन खराब आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न, एक्स्ट्रा रन. 19 धावा करायच्यात येणाऱ्या 6 बॉल मध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 23. जयप्रकाश एडमन चांगला सामना रंगेल. दुसरं षटक जे हिमेशने टाकलं तिथे कुठेतरी धावसंख्येला लगाम बसला आणि आता परत एक वेळा मॅच ऑन. फुल टॉस, फुल टोल बसेल. फ्लॅट अँड फ्युरियस हा येतोय षटकार. आपल्या सगळ्यांचंच रॉकी ग्रुप आयोजित रॉकी चषक 2025 मध्ये आता बॉल शिल्लक आहेत 5 बॉल मध्ये 13 धावा करायचे आहेत. जयप्रकाश वेडमन या टीमला फलंदाज कुणालच्या बॅट मधून येतोय हा षटकार घेऊन. नयन, ओ कुणाल नावाचे पोरं खतरनाकच असतात. बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. धूमधडाका क्रिकेटचा सुरूच राहील. संगीतमय वातावरण. आणि आता या मॅच मध्ये कुणालच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. समीकरण बदललंय. 7 धावा करायच्या येणाऱ्या 4 बॉल मध्ये. कुणालने देखील सांगितले आपल्याला फक्त मारामारीच पटतंय. 4 बॉल 7 रन. 13 झालेले आहेत. 20 पाहिजे होते. 2 षटकार आले, 1 वाईड आला. चला टाइम घेऊ नका. दबाव गोलंदाजावर. नयनच्या खांद्यावर हात गेलेत त्याच्या सर्व सहकारी खेळाडू. आता त्याला सांगतायत की मित्रा हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. तुला 1-2 बॉल चांगले टाकायचे आहेत तर आपण मॅच मध्ये येऊ शकतो. परंतु जे गुलाबी शर्ट आणि टी शर्ट मधले प्रेक्षक होते तेही शांत झालेत. कारण त्यांनाही समजलंय या मॅच मध्ये कुणाल नावाचं वादळ मैदानामध्ये आलं आणि त्यांनी बॅक टू बॅक 2 षटकार मारले. हा क्रिकेटचा खेळ आहे. हा कधी तुम्हाला मंगळावर घेऊन जातो आणि कधी पृथ्वीवर आणून सोडेल हे तुम्हाला देखील सांगता येत नाही. व्हॉट अ मॅच. बॉल शिल्लक आहे 4 बॉल मध्ये 7 रन. ओ तिसरा कुणालच्या बॅट मधून हा 3रा षटकार. आपल्याला फक्त मारामारी पटतंय. प्रेक्षक फिरकतायत, नाचतायत, जल्लोष करतायत. त्याचं कारण आहे कुणाल मैदानामध्ये आला आणि कुणालच्या बॅट मधून धावांचा पाऊस त्याने पाडलाय. या मॅच मध्ये आता वर्चस्व आहे एडमन टीमचं. 1 धावेची आवश्यकता अजूनही असेल. बॉल शिल्लक आहे 3.
इथूनही सामना जिंकला जाऊ शकतो, कारण कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. असे सामने भरपूर वेळेला गोलंदाजी करणाऱ्या टीमने जिंकलेले आहेत. माझ्या कॉमेंट्रीच्या करिअर मध्ये मी ते जवळून पाहिलेत. त्याच्यामुळे इथून देखील कमबॅक होऊ शकतं. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट, परत एक वेळा जगमाता रावळे संघ मॅच मध्ये येऊ शकतो आणि नयनला तो बॉल टाकावा लागेल, त्याचा स्टॉक बॉल. शेवटचे 3 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता. सलग 3 बॉलवर 3 षटकार मारलेले आहेत. कुणाल, नयन पाटील, हा डॉट बॉल येईल का हे पाहायचंय. विकेट कीपर येतोय आणि ते फलंदाज बाद. पारितोषिक आलंय. वैती समाज मच्छीमार संघटना यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं पारितोषिक कुणालसाठी आलंय. उसारणे कडून न्यू बॅटर गौरव तरे मैदानामध्ये दाखल होईल. आता बॉल शिल्लक आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता. आर्याकडून देखील कुणालसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, कारण षटकार त्याने मारले त्याच्यासाठी. रॉकी ग्रुप टेंबी खोडावेसाठी एक निवेदन आलंय. जगद्गुरु नरेंद्र चार्याजी महाराज भक्त सेवा मंडळ पालघर पश्चिम कडून रक्तदान महायज्ञ शिबिरास मदत करण्याबाबत. तर हे काम सातत्याने रॉकी ग्रुपने केलंय, करत राहतील, याच्यामध्ये शंकाच नाही. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये धाव करायची एक. सामना जिंकण्यासाठी मॅच ऑन. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, एक डॉट बॉल पाहिजे, मजा येईल. जास्त शफल झालाय, हुक केलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा सामना इथे जिंकलाय जयप्रकाश एडवन या टीमने. आहे आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा चालू आहे.